गंगापूर तालुक्यातील शहापूर येथील गट नंबर 208 मधील शेतकऱ्यांचे शेती पंपाचे रोहित्र मागील 1 महिन्यांपासून नादुरुस्त झाले असून 30 नोव्हेंबरपर्यंत नवीन रोहित्र बसवण्यात यावे, अन्यथा 6 डिसेंबर रोजी गंगापूर येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर सर्व शेतकरी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनात दिलाय। गंगापूर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गंगापूर तालुक्यातील शहापूर येथील गट नंबर 208 मधील शेतकऱ्याचे शेती पंपाचे रोहित्र 1 महिन्यापासून नादुरुस्त झाले असून याबाबत स्थळ पाहणी करून तसा अहवाल महावितरण वरिष्ठ कार्यालयास 20 दिवसांपूर्वी सादर केला असता देखील अद्यापपर्यंत विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। सध्या रब्बी हंगामातील गहू, कांदा, मका आदी पिकांची पेरणी केली असून ट्रान्सफॉर्मर जळाले म्हणून या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे पिके पाण्याअभावी सुकताय। एवढेच नव्हे तर काही पेरण्या खोळंबल्या। 20 दिवसांपूर्वी ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून महावितरणला जबाबदार धरून वसुली करून नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर 30 नोव्हेंबरपर्यंत नवीन बसवण्यात यावे, नसता 6 डिसेंबर रोजी गंगापूर येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर सर्व शेतकरी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय। निवेदनावर दत्तात्रय आळंजकर, अप्पासाहेब आळंजकर, बाळासाहेब आळंजकर, संतोष शिंदे, भारत आळंजकर, किशोर जाधव, अण्णासाहेब आळंजकर, हनुमान शिंदे, राजू आळंजकर, हनुमान आळंजकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। येथील शहापूर येथील शेतकरी आमचा ट्रान्सफॉर्मर हा 1 महिन्यापूर्वी जळालेला असून या ठिकाणी आम्ही महावितरणाला वेळोवेळी रिपोर्ट देऊन कळवलेले आहे, तरीही आमचा ट्रान्सफॉर्मर हा अद्याप बसवलेला नाही। 30 दिवस झाले असून आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। काही पिकं वाळून चाललेले आहेत तर काहीच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत। तरी महावितरणाला आम्ही विनंती करतो की आमचा ट्रान्सफॉर्मर हा 30 तारखेच्या येत्या 30 तारखेपर्यंत त्यांनी तात्काळ देण्यात यावा, अन्यथा आम्ही येत्या 6 तारखेला आत्मदहन करणार आहोत। 6 डिसेंबरला आत्मदहन करणार आहोत। कोण करणार आहे? सामुदायिक पूर्ण त्या ट्रान्सफॉर्मरवर जेवढे शेतकरी आहेत का ते सर्व आम्ही सर्व मिळून या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत।